शेतकरी न्याय हक्क यात्रेच्या माध्यमातून आज बच्चू कडूंचा यवतमाळ जिल्ह्यामध्ये दौरा आहे आणि सभा जी आहे ती नेर या ठिकाणी झालेली आहे। भाऊ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तुम्ही आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुरुवात केलेली आहे, पहिली सभा नेर या ठिकाणी घेतली आहे। काय मागण्या आणि कशा आंदोलनाची पुढची? सगळ्याला आमंत्रण द्यायला आलो। 28 ऑक्टोबर नागपूर जवळचं बुट्टेबोरी, 28 ऑक्टोबर आम्ही ताकदीनं लाखोच्या संख्येनं आमचा शेतकरी येणार आहे आणि या शेतकऱ्याची कर्जमुक्ती आणि हमी भाव। सोयाबीन आता 3400 रुपये आहे, 15 दिवसानं सोयाबीन हाती देईन। 5328 रुपये हमी भाव निघाले, ते खरेदी करणार का नाही करणार? तुम्ही तुम्हाला भावांतर योजना सुरू करणार का नाही करणार आहे? 6000 रुपये देणार होते तुम्ही सोयाबीनला, ते देणार का नाही देणार सांगावं। कापसाचे जे मूल्य तुम्ही कमी केलं, शुल्क कमी केले आहे 11%, त्याच्यामुळे कापसाचे भाव पडणार आहेत, त्या संदर्भात निर्णय झाला पाहिजे। आम्ही ह्या सगळ्या मागण्या मेंढपाळ सहित मच्छीमार, दिव्यांग आणि माझ्या शेतकरी राजाच्या ह्या मागण्या, मजुराच्या मागण्या आम्ही 28 ऑक्टोबर समोर नागपूरला लाखोच्या संख्येनं मांडणार आहोत। त्या अगोदर निर्णय सरकारनं घेतला पाहिजे अपेक्षा करतो। 3 दिवस 19, 20, 21 दिवाळीचे मी अन्नत्याग आंदोलन पण करणार आहे 3 दिवसासाठी। तुम्ही एक सांगितलं की अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री अग्रवाल या ठिकाणच्या चंद्रपूरच्या ठेकेदाराच्या रेतीच्या संदर्भाने आग्रही आहेत, काय नेमका तो आरोप या संपूर्ण? हा सगळ्या आम्हाला छुपी माहिती भेटलेली आहे, त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना धमक्या देणं सुरू केल्या होत्या का जिल्ह्यातली रेती सगळी थांबवा आणि आपली चंद्रपूरची सगळी रेतीकडे आली पाहिजे, त्याच्यातून धंदा मोठा झाला पाहिजे, अशा सगळ्या व्यवस्था निर्माण केलेल्या आहे। भाऊ, छगन भुजबळांनी म्हटलंय की EWS मधलं आरक्षण तुम्हाला नको आहे का? अशिक्षित मराठ्यांना हा माझा प्रश्न आहे, तर सुशिक्षित राजकीय नेते जे मराठ्याचे आहेत त्यांना हा माझा प्रश्न आहे बा? मला वाटते ह्या त्यांचा प्रश्न आहे, आमचा शेतकऱ्याचा प्रश्न आहे। आम्ही शेतकरी सगळ्याच जातीत आहे, तो मराठा आहे, तो OBC आहे, तो बंजारा आहे, तेलई आहे, कुंभी आहे, माडी आहे। त्याच्यानं आम्ही त्या आरक्षणाच्या त्या मुद्द्यासंदर्भात मला वाटते काही बोलण्यात अर्थ नाही आहे। आम्ही आमचं शेतीमालाच्या भावासंदर्भात विचारा, शेतीमालाच्या बाबतीत भुजबळ साहेब काय म्हणतात, जरांगे साहेब काय म्हणतात, किंवा अधिक कोणी ते काही आरक्षणातले लढाई लढतात त्यांना थोडं विचारावं, म्हणजे आमचे प्रश्न निकाली लागले का मग आहेच आपली लढाई चालू। ठाकरे बंधूंची बैठक झाली, एकत्रित चर्चा झाली, आगामी युतीचे संकेत ठाकरे बंधूंकडून? आता युती कोणाची कोणासोबत होईल काही सांगता येत नाही। कोण कहा जाकर बैठेगा, ज्याचा उल्लू जिथं सीधा होईल तिथं हे सगळे जाणार, ते कोणीही कोणासोबत जाऊ शकते। उद्या मला वाटते मुख्यमंत्र्यांनी थोडा वसंतराव नाईकांचा आदर्श घेतला पाहिजे। त्यांनी दुष्काळ पडला तर मी आत्महत्या करेल असं केंद्र सरकारला सुनावलं होतं आणि आता शेतकरी आत्महत्या तुम्ही करतोय, तर देवेंद्रजी तुम्ही कर्जमुक्तीचा संदेश या यवतमाळातून द्यावा। निश्चित कर्जमुक्तीचा संदेश हा यवतमाळ जिल्ह्यातून द्यावा असं बच्चू कडू यांनी सांगितलं। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।